सचिन आणि सचिन मॅन ऑफ द मॅच भावेश भोईर आणि अनिल शेख कडून 2 किलो मटण आणि सचिन गायकवाड कडून 1 कोंबडा. नेक्स्ट मॅच आहे परत पुढच्या मॅचला टाइम होणार. किरण 11 काय बोल ना. चला भावेश भोईर मॅन ऑफ द मॅच. भावेश भोईर याला मॅन ऑफ द चंद्रकांत पवार देतील याला मॅन ऑफ द मॅच. कॅमेरा साईडला वा साईडला वा बाहेर जा साईडला कर अविनाशचा. चला स्पीडअप करा. किरण 11 बिल्डिंग लावून घ्या. कॅमेरामॅनच्या तू साईडला वा. कॅमेरामॅन नागेश कॅमेरा लाईव्ह आहे आपला. तू बोलतो बोल माझा बोल. हॅलो पंच सामना चालू करा. जास्त टाइम झालेला आहे. चला 3 वाजलेले आहेत. पहाटेचे 3. चला अजून 3 मॅची बाकी आहेत. होली चषक 2024 LPL लोणार प्रीमियर लीग काम खर्चा फुल चर्चा. चला बॅट्समॅन आमिर शेख उद्या 2 किलो मटन त्यांना द्यायला लागेल. चला पंच कर देऊ का. 3 वाजले 3. चला ग्राउंड खाली करा. फायनल उद्या ये तो जाके फायनल बाकी है. चला कॅमेरा बघा आपल्या किती खुश. थोडेसे नारळ 3 वाजलेले त्यांना झोपाले. पंच बॅट्समॅन आलेला फिल्डिंग लावून घ्या. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट लोणार के सरजमीन पर. चला पंच सामना चालू करा. नितीन 11 संघाचे कर्णधार बॅट्समॅन टॉयलेट पाठवा आणि बॅट्समॅन आलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण राहून घ्या. किरण 11 संघ. पंच 1 मिनिटाच्या आत लावलं सर पॅनलाइज. पंच 1 मिनिटाच्या आत बिल्डिंग लावून घ्या. पॅनलाइज ऑलरेडी इथे किरण 11 वर्सेस नितीन 11 नॉकआउट मॅच. प्रदीपदा काय झाले. 3 वाजले 3. पहाटेचे 3. भाजीपाला घेऊन जायला लागेल. आणि अर्ध्या तासात विपुलचा बास उठल. आता चोच सांगत त्याचाच मुलगा सांगत. चला रुपेश रणवी
विश्वास कुंभार आणि सूर्यकांत भोईर साईडला व्हा, दिसत नाही. गेली कुठे भाजीपाला त्यांची मॅच आहे का? हो ना. थांब. फोन एकला रिंग लागलेली आहे. बंद करून ठेवला. कॉमेंट्री कक्षाच्या समोर जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांनी जरा बाजूला व्हा, इथे लाईव्ह वाल्याला आणि कॉमेंट्रीला दिसत नाही. मला पण नाही दिसत बघ. नाही उचलणार, बंद कट करत कट करत. महेश कुंभार किती आले? पंच धावा किती? फक्त सिंगल. चला आतिशांचा पुढील चेंडू खेळोंगटे पवन, एवन पवन. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आतिश टू पवन. आतिशांची खराब अशी गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका आणि चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या वाढलेली आहे 6. 9 चेंडू. आतिश सज्ज. आतिश टू पवन, एवन पवन यांच्या बॅटमॅन आता चौकार आले आणि पुन्हा एकदा तेच चित्र. चेंडू सीमा पार चौकार. 4-4-4. धाव संख्या वाढलेली आहे चौथ्या गेअर मध्ये. दुसरा बॉल चला सामना चालू करा. चला बाउंड्रीच्या मागे राहा. आता समजून घ्या. चला मागे या, सांगायची गरज नाही लागली पाहिजे. पवन यांच्याकडे चांगला फटका, परंतु डिगच्या स्वरूपात 1 धाव. गोट्या अंपायर जरा दान दाखवा ना, माझ्या एवढं झालं थोडीशी. पब्लिक ना खुश आहे जरा. एनर्जी गेली त्यांची पण. उद्या यस खराब अशी गोलंदाजी आतिश यांची आणि पुन्हा एकदा वाईट. पंचांचे हात समांतर. वाईट चेंडू. महेश तले बाउंड्रीचा ताबा घेताना चांगला असा टॅप पवन यांचा आणि पुन्हा एकदा तोच चित्र. चेंडू सीमा पार चौकार. 4-4-4. 16 धावसंख्या झालेली आहे नितीन इलेव्हन संघाची. शेवटचा चेंडू शेष. खेळंगाटे पवन चांगली फलंदाजी करताना. कोणची प्रदीपदाची का? डिगच्या स्वरूपात 2. 18. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. खराब अशी गोलंदाजी केलेली आहे आतिश याने, तेवढीच चांगली फलंदाजी केलेली आहे एवम पवन आणि नॉन स्ट्राईकला धीराज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येत आहे जीवन जाधव. काय आला बघा. मोहन पाणी विनी, मोहन तले ओके आहे का? कशाला लागला? पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. दुखापत झाली थोडीशी आपल्या खेळाडूला. अरे हे वाटलं इथं जा ना कोणी तरी घेऊन. कसं क्रॅम्प झाले. काय पाणी नाही होगा ना. ट्राय कर. चला ओके असेल तर साईडला वा. टाइमपास करू नका नुसतेच. चला एक फिल्डर बाहेर ठेवा डोर. ग्राउंडला रक्ती लागली वाटतं. मोहन दले ओके आहे का? ओके असेल तरच खेळा, रिक्स नको.
कर्तव्य आहे यंदा. आम्ही घेतो. रिस्क आहे तो इश्क आहे. प्लेयर शिफ्ट चला ओके झालेलं आहे. हात करा मग जरा. थम्सअप दाखवा ना थम्सअप. वैयक्तिक प्लेयर शिफ्ट पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे जीवन जाधव. अनुभवी खेळाडू आहे आणि त्यांचा सामना करतील धीरज, यंग स्टार धीरज. देवेंद्र चांगलासा फटका आणि चेंडू सीमा पार चौकार आणि धाव संख्या झाले 22. हा ए लाईव्ह बंद करू मग तशी एक्स्ट्रा कशाला ऐक ना ए राजन्ना जीवन जाधव यांचा पुढील चेंडू खेळून पवन. चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. लाईव्ह चालू अक्षय त्याला तिथं बसवा इथं कोणी नसलं तरी चालेल चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा. पवन सज्ज खेळण्यासाठी आणि खराब अशी गोलंदाजी. डेकच्या स्वरूपात 1 9+1. स्कोरला लागेल वाईट चेंडू. दोन धाव संख्या झाली 32. चांगली फलंदाजी करताना नितीन रेवान कमबॅक केला त्यांनी एक वाईट नाही डेड होता. आणि फलंदाज बाद. एवन पवन बाद झालेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहे आकाश तले आहे बघ टॅप मास्टर. एक सिंगल 2 नाही तो एक नाही तो डेड होता. नो ना एक होता त्याच्या पुढे. तिसरा बॉल 2 हा त्यानंतर 9 1 त्याच्यानंतर 2 वाईड 2 उतरले हो ना नाही उतरले हो बॉलिंगला आले हो. उतरल्या सांगतो बॉलर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आले मोहन टू धीरज. धीरज यांचा चांगलासा फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण अतिशय. बघूया आकाश काय करतो आपल्या संघासाठी. आरपार नाही. चांगले क्षेत्ररक्षण सिद्धू यांचा. सिद्धू नाम आहे सिद्धू. धीरज. चांगली गोलंदाजी करताना मोहन कमबॅक करून द्यायला लागेल आपल्या संघासाठी. मोहन टू धीरज आणि षटकार आणि फलंदाज बाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले विपुल. भाजी किंग धाव संख्या झालेली 34. कमबॅक केलेला आहे मोहन याने. विपुल उर्फ जुगनू भोईर. चांगला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण परंतु हातातून चेंडू फरार झालेला आहे आणि चेंडू सीमा पार चौकार. जेल जाऊन चांगलासा टॅप विपुल यांचा फुल फॉर्म मध्ये येतो यावर्षी. 3 शतकाच्या धाव संख्या झाली आहे 42. अगला कोण आहे युवराज युवराज सज्जा. युवराज तो आकाश.
बघूया काय करतो युवराज आपल्या संघाची. सुंदर असा टॅप मारलाय आकाश कल्याणी आणि चेंडू सीमा पार चौकार. 46. धाव संख्या झाले 46. 46. आकाशने साला सामरले कोंबडा सांग बोल बोल. नो चेंडू आणि डिकच्या सोबत 2 प्लस नो 3. एक डिक का 2 डिक होत्या. हा 2 बरोबर आहे की. पंच पप्पू 3 धाव. पंच प्रेम शकील गुट. शकील कोटी यांचा इशारा आलेला आपला 2 धावा. आणि लेग अंपायर फारुख बर्डी. तसंच झाले तो. एक ना एक 50. धाव संख्या झाले 50. अर्धशतक झालेलं आहे संघाचं. वैयक्तिक नाही कोणाला सांगे. संघाचं बोललो ना. मेन पंचायत आपले माधव ठाकरे पिल्ले गावचे. सुंदर असा टॅप आकाश यांचा. खराब अशी गोलंदाजी करताना युवराज. करायला लागला. नाही नाही बाहेरून कोणी आवाज देत होते. चला 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 54 आणि 56 आणि 57 टार्गेट झालेलं आहे. कमबॅक केलेलं आहे नितीन इलेव्हन संघाने. चला पुढील मॅच प्रदीप इलेवन आणि सचिन गायकवाड. प्रदीप इलेव्हन वर्सेस सचिन इलेव्हन. काटे की टक्कर. काटे से काटा. अजून एक आमची बाकी आहे 2. बरोबर आहे केलं आजच. टॉसला चला टॉस विन साठी याचा कर्णधार कोण आहे टॉसला. टॉस उरवा राहुल झाले फ्रेंच मूवीचे करणार. आणि त्यांचं टॉस विन करतील आमिर शेख. बोले बघ तोंड माझा. मग तुला टॉस उडवला. नाही चला टॉच विन प्रदीप इलेव्हन संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे बॅटिंग साठी. आणि कोण आहे. चला बॅट्समन आहे आतिश आणि सतीश. किरण इलेव्हन संघ थोडस माघारा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन आहे पवन आणि स्ट्राईकवर आहे आतिश आणि नॉन स्ट्राईकला आहे सतीश. चांगली फलंदाजी करताना तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आकाश आणि धीरज यांचं. कुरुक्षा पवन सज्जा खेळंगळ सतीश यांचा चांगला फटका परंतु षटकार आणि फलंदाज बाद. सिंगल दुसरा विकेट. कोणाला आणि युवराज नो चेंडू आणि चौकार. आला कोण पवन ना. आला पवन ना. बॉलिंगला पवन आहे. बॉलिंगला नाही आता. बॅटिंगला युवराज सिंग. काय आहे पंचल. चौकार आहे का. चौकार. चांगला टॅप मारलेला आहे युवराजाने. पवन टू युवराज. पवनचा पुढील चेंडू खेळंदाज युवराज पुन्हा एकदा टॅप. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आशिष पाटील याचं. पवन सज्जा आतिश साडे. बघूया आतिश काय करतोय आपल्या संघासाठी. विकेट आहे घेतलं कोंबडा. टॉस उरले टॉस. अजून चेंडू झालेले आहेत 3 4 5. 5 चेंडू झालेले आहेत.
सिंगल पहिला सिंगल, दुसरा विकेट, चौकार, 1-1. 5. वाईट. धाव संख्या झाले 8. धाव संख्या झाले 9. धीरज. युवराजांचा चांगला असा टॅप, चेंडू सीमा पार, चौकार. धीरज सज्ज झाले बॉलिंग साठी, युवराज पण सज्ज. बघूया. आणि नो चेंडू आणि डिकच्या स्वरूपात 1. धाव संख्या वाढलेली आहे 15. आणि पुन्हा एकदा चौकार. खराब अशी गोलंदाजी करताना थर्ड अंपर नाही ते. काय डिसिजन काय बोल शकतो. थांब पंचा चौकार ना, चौकार. खराब अशी गोलंदाजी करताना पुन्हा एकदा डॅब, पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या वाढलेले 23. किती चेंडू आले? 3 चेंडू आणि 23 धाव संख्या झालेली आहे. खराब अशी गोलंदाजी करताना, तेवढे चांगली बॅटिंग करताना युवराज. युवराजांचा पुढील चेंडू खेळून युवराज, परंतु निर्धाव चेंडू. वापसी करताना धीरज. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या झालेले 27. एक चेंडू शेष आहे, एक चेंडू शेष आहे. नो चेंडू होता एक. नाही नो बाहेर होता ना. 5 चेंडू झाले आहेत. अरे आम्ही तुमची बाजू कशी घेऊ, दोघांचे पण बोलू. मला ते सांगतील तेच बोलणार आहे मी. स्कोर आपला अलग आहे. पंच शकील गोटी. शकील गोटी आपली जागेवर उभे राहा. नो चेंडू आणि डिकच्या स्वरूपात 1 धाव आणि धाव संख्या वाढलेली आहे 29. एक चेंडू शेष. खराब अशी गोलंदाजी करताना धीरज. सुरेख गोलंदाजी. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. बघूया नितीन. संगम आहे ते 6 मॅच मध्ये 6 वेळा 0वर बाद. रेकॉर्ड आहे त्यांचा पण. बघा किती खुश भावी नवरदेव. नितीन सज्ज. पुन्हा एकदा टॅब आतिशांचा आणि चेंडू सीमा पार, चौकार. चांगली फलंदाजी करताना किरण 11 संघ. नो चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. 1 चेंडू मध्ये 9 धावा दिल्या जात नितीनने. धाव संख्या वाढलेले 38. मॅच टफ झालेले आता. नितीन थोडासा नाराज दिसतो. फोन आलेला नाही वाटत त्यांना आज. चला नितीन, तो आतिश कमबॅक करायला लागेल आपल्या संघासाठी. नितीन याला आतिश बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पुश करो, फक्त खुश रहो, फक्त सिंगल. 10 चेंडू आणि 8 रनांची गरज. युवराजांना पुन्हा टॅप, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आशिषांचा. तारासारखा जरी आहे. शकील कोटे यांचा इशारा. 3 चेंडू. हसू नका, हसाल तर फसाल. 3 चेंडू झाले. शकील कोटी सांगतात ना तुम्हाला.
चांगली गोलंदाजी नितीन यांची आणि त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे अतिशयचा. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले जीवन जाधव अनुभवी खेळाडू 40 प्लस. बोल 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 पेनल्टी मागे या किरण संघ थोडा मागे या. चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे धीरजाने. 41 धाव संख्या झालेले आहे. नितीन खुश डिगच्या स्वरूपात 1 धाव. 42 धाव संख्या झालेले आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक आता नाही थांब किती नवीन आहे 15 रन पाहिजेत. 7 चेंडू आणि 15 रनची गरज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन दे. थोडीशी मीटिंग चालू आहे त्यांची. नाही नाही मीटिंग आता टाइम जास्त आहे. मीटिंग घेऊ नका. 4 चौके मारायला लागणार आहेत. विपुल यांच्या हातात धुरा दिलेले आहेत. थोडस घाम फुटलेलं आहे त्यांना. जबरदस्ती करेल त्यांना बॉलिंग टाकण्यासाठी. जबरदस्ती नको करू. सात चेंडू आणि 15 रनची गरज. विपुल टू जीवन जाधव. चांगला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पवन यांचा. A1 पवन जीप बाहेर काढताना. आता स्ट्राईकवर आला युवराज. चांगली फलंदाजी केलेली आहे युवराजाने. आपल्या संघासाठी मॅच जिंकून द्यायला लागेल. सुरेख गोलंदाजी विपुल. कमबॅक केलेलं त्यांनी. 14 पाहिजे. नाही 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 फ्लॅट आला. पुन्हा एकदा चौकार. पंच किती पण किती पाहिजे मग 2 बॉल 2 चेंडू आणि 10 धावांची गरज.